एकर जमीन स्वतःच्या नावावर, एकूण 65 एकर शेतीचा जमिनीचा मालक, पण तरी सुद्धा महिलांना हेरून त्यांना लुटण्याचा सायको नाद एकाला होता। कधी कर्जाचा आमिष, तर कधी लॉटरीचं गाजर, तर कधी नोकरीचा आमिष दाखवायचा। आधी महिलांचा विश्वास संपादन करायचा आणि त्यानंतर त्यांना निर्जन स्थळी घेऊन जायचा आणि जीवे मारण्याची धमकी देत अंगावरचं सोनं लुटायचा। छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांनी अशा एका सराईत लुटेऱ्याच्या मुसक्या आवळलेल्या आहेत। नेमका कसा होता या सायको लुटेऱ्याचा लुटीचा पॅटर्न, पाहुयात सचिन जिरे यांचा विशेष रिपोर्ट। महिला दिसली की तिच्यावर नजर ठेवायची, आधी ओळख वाढवायची, तिची परिस्थिती जाणून घ्यायची आणि मग सुरू व्हायचा विश्वास संपादन करण्याचा खेळ। आरोपी नागोराव श्रीरामे यांनी 25 जुलै रोजी सुमन ओट्टी यांना दुकानासाठी 2 लाख रुपयांचं कर्ज मिळवून देण्याचं आमिष दाखवलं। विश्वास संपादन केल्यावर त्यानं सुमन यांना दुचाकीवर बसवलं आणि तिसगाव परिसरातील एका निर्जन स्थळी नेलं। रस्ता निर्मनुष्य, आजूबाजूला कोणीही नाही। याचा फायदा घेत श्रीरामेनं सुमन यांना जीवे मारण्याची धमकी दिली। त्यानंतर त्यांच्या गळ्यातील 4 तोळे 8 ग्रॅम सोन्याचं गंठन आणि 1 तोळ्याचे नेकलेस जबरदस्तीनं काढून घेतलं आणि दुचाकीवरून पसार झाला। या घटनेनंतर 10 ऑगस्ट रोजी पोलिसात तक्रार दाखल झाली। पोलिसांनी तपास सुरू केला। तपासात दरम्यान आरोपी श्रीरामे हा एसटी कॉलनी सुरेवाडी परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। श्रीरामे बाहेरगावी पळून जाण्याच्या तयारीत होता, मात्र पोलिसांची त्याच्यावर नजर होती। आरोपी दुचाकीवरून निघताच पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला। काही किलोमीटर पाठलाग केल्यानंतर पोलिसांनी दुचाकी अडवून नागोराव श्रीरामेला जेरबंद केलं। आरोपींकडून 2 गुन्ह्यांमधील तब्बल 5 तोळे सोनं, दुचाकीसह सुमारे 4,18,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। मात्र तपासात नागोराव श्रीरामेचा गुन्हेगारी इतिहासही समोर आलाय। 2023 पर्यंत छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रहार नावाची भरतीपूर्व प्रशिक्षण अकादमी चालवली। विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप। हिंगोलीत महिलेचा खून करून दागिने लुटल्याच्या गुन्ह्यात अटक। 2022-23 मधील कोल्हापूर पेपरफुटी प्रकरणातही नाव समोर। तब्बल 7 गुन्हे दाखल असल्याची पोलिसांची माहिती। MPD अंतर्गत कारागृहात राहिलेला। 2 महिन्यापूर्वी श्रीरामे पुन्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये आला। जाधववाडी परिसरात राहून पुन्हा महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा त्याचा सिलसिला सुरू झाला। शेवटी आम्हाला अशी माहिती मिळाली की तो जाधववाडीमध्ये एरियामध्ये कुठंतरी वावर करतो, त्याचा फिरतो, तो येतो जातो। त्याच्यावर आम्ही ट्रॅप लावला। आम्हाला जसं बघितलं तर आम्हाला बघून तो डायरेक्ट त्याची जी बाईक होती, मोटरसायकल, ती घेऊन तो पळायला लागला। मग ते बारीक गल्लीतून त्याने जाधववाडी एरियामध्ये तो बारीक गल्ल्यातून निघून गेला आणि आम्ही त्याला पाठलाग करत असताना त्याने आम्हाला हुलकावणी दिली। आम्हाला वाटलं आता काय आरोपी सापडणार नाही, पण सुदैवाने आम्ही परत प्रयत्न केले। 2-3 रस्ते जे आम्हाला माहिती होते बाहेर निघण्याचे, त्या रस्त्यावरती आम्ही ट्रॅप लावला आणि अशा रीतीने त्याला ट्रॅप लावून अर्धा 1 किलोमीटर त्याचा पाठलाग करून त्याला पकडलं। कर्ज मिळवून देतो, लॉटरी लागली आहे, नोकरी लावतो, अशा आमिषांपासून सावध राहण्याचा इशारा पोलिसांनी दिलाय। कारण या प्रकरणात केवळ सोन्याची लूट नव्हती, तर आधी महिलांचा विश्वास जिंकायचा, तिला निर्जन स्थळी घेऊन जायचं आणि त्यानंतर धमकावत लुटायचं, असा धोकादायक पॅटर्न समोर आलाय। या आरोपी विरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे, खुनासारखा गुन्हा याच्यावर दाखल आहे। तसे इतर गंभीर 392 सारखे गुन्हे त्याच्यावर दाखल असून तो महिलाकडून मौल्यवान वस्तू घेण्यासाठी तो मर्डर सारखा गुन्हा सुद्धा करू शकतो। त्याने आम्ही दाखवलं, मी तुम्हाला पैसे देतो, 2 लाख रुपये तुम्हाला उसने देतो, तुम्हाला काम करण्यासाठी पैसे देतो, आणि असं जंगलामध्ये नेऊन त्यांना धमकी देऊन, चाकूचा धाक दाखवून त्यांची मौल्यवान वस्तू काढून घेतलेली। जमीन जुमला आणि आर्थिक परिस्थिती चांगली असूनही गुन्हेगारीचा मार्ग निवडणाऱ्या नागोराव श्रीरामेचा हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। महिलांना कर्ज, लॉटरी किंवा नोकरीचा आमिष दाखवून अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवण्याआधी खबरदारी घेण्याचं आवाहन आता पोलिसांनी केलंय। सचिन जिरे, छत्रपती संभाजीनगर, पुढारी न्यूज।